नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणी, स्वागत आहे आपल्या राष्ट्रीय नोकरी मराठी चॅनलवर. बघा, MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि इतर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न कशामधून येते, हा जर का टॉपिक आपण समजून घेतला तर वारंवार येणारे प्रश्न आणि चुका आपण टाळू शकतो. बघा, महाराष्ट्रातील प्रादेशिक आणि स्थानिक पठारे, आता यामधला डिफरंट काय आहे तो आपण समजून घेऊया. बघा, यामध्ये आपल्याला लक्षात येणार, जर महाराष्ट्राची पार्श्वभूमी आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येणार, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत, बघा सह्याद्री या साईडला दिसून येतो आपल्याला, जो महाराष्ट्राचा मुख्य पर्वत आहे. ठीक आहे, यामुळे त्यानंतर आपल्याला सातपुडा दिसून येतो महाराष्ट्राच्या उत्तरेला, सातपुडा. ठीक आहे, त्याचनंतर आपल्याला जो सह्याद्री पर्वत आहे यामधून 3 रांगा निर्माण झालेली दिसते, सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे, परंतु हे झाले मुख्य पर्वत. आता आयोग किंवा एक्झामिनर आपल्याला आणखी डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारते, ते म्हणजे स्थानिक आणि प्रादेशिक. बघ, हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. का बरं महत्त्वाचा आहे? कारण की यामध्ये येणारे प्रश्न हे सहजा विद्यार्थी सोडू शकत नाही, आणि त्यामुळे माहिती आहे का, हा जो मार्क आहे हा एकदम महत्त्वाचा मार्क होऊ शकतो आपल्याला मेरिट लागण्यासाठी. ठीक आहे, आता बघा, आपण सुरुवात करूया उत्तरेकडून दक्षिणेकडे. बघा, तोरणमाळाचे पठार. आता याच्यामध्ये आपल्याला विचारणार जिल्हा, तर जिल्हा याचा लक्षात ठेवा, तो म्हणजे नंदुरबार. त्यानंतर आपल्याला तालुका विचारू शकते का, हमखास आपल्याला विचारणारच. तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे, तालुका यावेळेस आपल्याला होणार तो म्हणजे दळगाव, अक्राणी. ठीक आहे, या ठिकाणी. आता याची आपण पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला बाकी गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या माहिती पाहिजे. बघा, भौगोलिक स्थान. बघा, तोरणमाळ या पठाराचे भौगोलिक स्थान आपण पाहिलो तर आपल्याला लक्षात येणार, सातपुडा पर्वत रांगेचा भाग आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या अति उत्तरेला आहे. तर बघा, आपण मॅपद्वारे समजून घेऊया. बघा, हा आपला सातपुडा पर्वत आहे. ठीक आहे, आणि तोरणमाळ हे ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला, आणि हा सातपुड्याचाच एक भाग आहे. ठीक आहे, याद्वारे आपल्याला ते लक्षात येते. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष पर्यटन स्थळे. इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे विशेष पर्यटन स्थळे आहे, जे की महाराष्ट्राच्या अनेक एक्झाममध्ये आपल्याला विचारलेले देखील आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण. बघा, दुसऱ्या क्रमांकाचे. ठीक आहे, हे देखील नोट डाऊन करत चला. येथे यशवंत तलाव, सीताखाई दरी आणि तोरणदेवी मंदिर. ठीक आहे, बघा, तोरणमाळ पठाराचा विषय आपण माहिती पाहत आहोत, त्यामुळे आपल्याला लक्षात यायला पाहिजे तोरणमान देवी हे कुठे येणार, तिथे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये आपल्याला आणखी डीपमध्ये जाऊन आपल्याला आयोग प्रश्न विचारणार, तो कशा प्रकारचा विचारणार. बघा, यामध्ये आपल्याला यशवंत तलाव आहे. ठीक आहे, जोड्या लावामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो, त्यामुळे हे नोट डाऊन करत चला वहीमध्ये. पुढचा पाहू, मालेगाव पठार. आता बघा, मालेगाव पठार हे कुठे आहे, तर हे जिल्हा येतो नाशिक, आणि मालेगाव म्हणजेच बघा, मालेगाव हा जो पठार आहे याचा तालुका आणि ठिकाण एकच आहे. ठीक आहे, फक्त नाशिक जिल्हा लक्षात ठेवा. भौगोलिक स्थान. आता भौगोलिक स्थान आपण कशा प्रकारे पाहणार आहोत, सातमाळा डोंगर रांगेच्या उत्तरेला. बघा, कुठे आहे, सातमाळा डोंगर रांगाच्या उत्तरेला दिसून पडते आपल्याला. हे देखील नोट डाऊन करत चला. आता इथे विशेषण आणि पर्यटन स्थळ कोणते कोणते आहे. बघा, कांदा उत्पादन आणि कापड उद्योगासाठी प्रसिद्ध. बघा, काय विचारलेलं आहे, कांदा उद्योग आणि कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. त्याचनुसार मोसमी आणि पांजरा नद्या. बघा, इथं काय आहे, मोसम आणि पांजरा नद्या दरम्यान हा सकल पठार भाग आहे. बघा, हा कसा आहे, सकल पठार भाग आहे, आणि इथे नद्या कोणत्या आहे, तर पांजरा आणि मोसम. ठीक आहे, मोसम या प्रकारचा. पुढचा पठार बघणार आहोत, अहमदनगरचा पठार. आता बघा, अहमदनगर, आता इतकं कॉमन सेन्स आपल्याला अहमदनगर येणार. आता रिसेंटली याचं नाव काय आहे, तर अहिल्यानगर. हे देखील लक्षात ठेवा. तालुका काय येणार, नगरच. ठीक आहे, म्हणजेच अहिल्यानगर. ठीक आहे, आणि आता विशेष काय याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी नोट डाऊन करायला पाहिजे ते बघा, पारनेर, पारथडी. ठीक आहे, हे देखील नोट डाऊन करत चला. भौगोलिक स्थानाचं बघितलं तर हरिश्चंद्र बालाघाट, जो की महाराष्ट्रामध्ये मुख्य पठार आहे. ठीक आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दरम्यान आहे. बघा, याची स्थिती आपण पाहतो म्हटलं तर आपल्याला लक्षात येणार, आपण मॅपद्वारे पाहिलेलं आहे. बघा, हरिश्चंद्र बालाघाट आपण कुठे पाहिलेला आहे, जो की 2 नंबरचा आहे. ठीक आहे, 2 नंबरमध्ये येतो. ठीक आहे, इथे आपल्याला कुठं आहे, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करसाल तर तो डेफिनेटली लक्षात राहणार, आणि लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहणार, जेणेकरून एक्झाममध्ये एकही मार्ग जाणार नाही. आता बघा, भौगोलिक स्थान आपण पाहिलेलं आहे हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दरम्यान आहे. ठीक आहे, विशेष व पर्यटन. इथे काय माहिती आहे का, विशेष व पर्यटन हे काय आहे, तर बघा, पूर्वेकडे म्हणजे कोणाच्या, पठाराच्या. ठीक आहे, पूर्वेकडे उतार असलेल्या विस्तीर्ण कोरडे पठार. आता बघा, इथे काय आहे माहिती आहे काय, कोरडे पठार.
कोरडे पठार हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर काळूबाई मंदिर हे देखील बघा, हे एक आणि जोड्या लावा अशा प्रकारचे तुम्हाला विचारू शकते. त्यानंतर राळेगण सिद्धी. आता बघा याच्यामध्ये हे जो ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. काय आहे तर पारनेर, ठीक आहे, हे ठिकाण आहे पारनेर, ठीक आहे, हे आदर्श गाव याच भागात आहे, ठीक आहे, हे देखील नोट डाऊन करत चला. त्यानंतर पुढचं काय आहे सासवडचे पठार. आता याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना माहीत आहे हे पुणे जिल्हा पुरंदर ठिकाणी आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यात. भौगोलिक स्थान पाहू, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी, ठीक आहे, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग. आता बघा शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तर भागेला म्हणजेच बघा जे 3 रांगा आहे आपण पाहिलेले आहे, काय सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. शंभू महादेवच्या उत्तरेला आहे, ठीक आहे, म्हणजे इथे अशा प्रकारे लक्षात घ्या. त्यानंतर आणखी काय आहे विशेष पर्यटन स्थळ काय आहे इथे बघा सीताफळ. बघा इथं काय आहे सीताफळ आणि अंजीर याद्वारे. आता सीताफळ नेमकं काय आहे, अंजीर काय आहे, तर हे काय माहिती आहे का उत्पादनासाठी प्रसिद्ध हे ठिकाण आहे, ठीक आहे. याच वेळेस आणखी लक्षात घ्या जवळच एक ऐतिहासिक पुरंदर किल्ला आणि नारायणपूरचे बाला मंदिर देखील आहे. बघा नारायणपूरचे बाला मंदिर आहे. पुरंदर तर बघा पुरंदर आपण काय पाहिलेलं आहे तालुका देखील पाहिलेला आहे, तालुका पाहिलेला आहे, तर पुरंदर हा किल्ला देखील तिथेच असणार. हा तर कॉमन सेन्सचा भाग झाला. बघा पुढचा बघा कास पठार, हा देखील महत्त्वाचा आहे. कास पठार जिल्हा काय आहे सातारा, तालुका काय आहे जावडी म्हणजेच सातारा, ठीक आहे, याद्वारे. नंतर बघा भौगोलिक स्थान याचं कसं आहे बघा सह्याद्रीच्या मुख्य रांगेत. आता सह्याद्रीची मुख्य रांगा आपल्याला माहीत असल्या पाहिजे, ठीक आहे. महाबळेश्वरच्या दक्षिणेला महाबळेश्वरचं सातारा ठिकाण आहे, ठीक आहे, जिथून गोदावरी नदी उगम पावते, ठीक आहे, हे ठिकाण याच्या कुठेला आहे दक्षिणेला आहे. आता आयोग तुम्हाला विचारू शकते उत्तरेला आहे पूर्वेला आहे, ठीक आहे, अशा प्रकारचं. तर लक्षात ठेवा दक्षिण आहे म्हणजेच खालच्या साईडला आहे, ठीक आहे, या साईडला आहे. विशेष पर्यटन स्थळे महाराष्ट्रातील फुलांची दरी. महाराष्ट्राची फुलांची दरी म्हणतात, ठीक आहे, कशाला याच पठाराला याच कास पठाराला, ठीक आहे. 2012मध्ये बघा हे महत्त्वाची लाईन आहे आता पुढची. 2012मध्ये युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. बघा 2012मध्ये याला काय मिळालेलं आहे तर दर्जा मिळालेला आहे. दर्जा कशा प्रकारचा तर बघा जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे, ठीक आहे, 2012मध्ये. हे नोट डाऊन करत चला. पुढचा प्रश्न बघा पाचगणीचे पठार, ठीक आहे, यालाच काय म्हटलं जाते टेबल लँड. हे देखील लक्षात ठेवा जोडे लावा किंवा वन लाईनरमध्ये तुम्हाला विचारू शकते टेबल लँड, ठीक आहे, आणि जिल्हा. तर बघा पाचगणीचे पठार म्हणजेच टेबल लँड, ठीक आहे, अशा प्रकारचे लक्षात घ्या. त्यानंतर जिल्हा काय सातारा, तालुका महाबळेश्वर आणि भौगोलिक स्थान जर आपण विचार केला तर बघा शंभू महादेव डोंगर रांगाचा उंच भाग कशाचा आहे शंभू महादेव डोंगर रांग, ठीक आहे. विशेषण व पर्यटन स्थळे काय माहिती आहे का इथं आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सपाट पठार आहे. बघा हे पठार कशा प्रकारचं आहे कुठल्या प्रकारचे वैशिष्ट्य आहे तर बघा हे पठार आहे सपाट आहे, ठीक आहे, सपाट आहे. त्यानंतर प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून जवळच बघा हे महत्त्वाचं आहे, हे एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की पेपरामध्ये विचारलेलं आहे, ठीक आहे. सिडने पॉईंट त्यानंतर पारसी पॉईंट आणि मॅप्रो गार्डन हे देखील आहे इथे. आणि पुढचं बघा औंधचे पठार जिल्हा कुठला आहे सातारा, तालुका कुठला आहे खटाव. आता बघा तालुका एक महत्त्वाचं ठिकाण आहे का बरं कारण की आयोग आपल्याला जिल्ह्याच्या नंतर आपल्याला तालुका देखील विचारतात, ठीक आहे, याप्रमाणे. भौगोलिक स्थान आता बघा भौगोलिक स्थान आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येणार जे सातारामध्ये पठार आपल्याला दिसून पडत आहे ते जवळपास शंभू महादेव डोंगर रांगेच्या नियर अबाउटच आहे, ठीक आहे. हे तुम्ही लॉंग टर्ममध्ये लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हा क्लू किंवा हा पॉईंट लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. शंभू महादेव डोंगर रांगेच्या पूर्वी भागेला आहे. आता बघा हे कुठली दिशेला आहे पूर्वी दिशेला आहे, ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता इथे विशेष आणि पर्यटन स्थळे काय आहे यमाई देवीचे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. कुठल्या देवीचे आहे तर यमाई देवीचे, ठीक आहे. येथील भवानी संग्रहालय दुर्मिळ चित्रे आणि हस्तलिखितांसाठी प्रसिद्ध आहे. बघा इथं काय म्हटलं आहे भवानी संग्रहालय, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं बघूया खानापूर व जतचे पठार. बघा हे दोन्ही पठार माहिती आहे का वेगवेगळे आहे परंतु जिल्हा एकच ठिकाणी आहे म्हणून आपण ते एकामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. खानापूर व जतचे पठार. आता बघा खानापूर हे ठिकाण कुठं आहे तर खानापूर हे बघा तालुका कुठला होणार खानापूर, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये विटा दिलेला आहे हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. जत आता जतचं कुठं होणार जत तालुक्यात, ठीक आहे, जत. आता बघा याच्यामध्ये नोट डाऊन करण्यासारखं काय आपल्याला बघा तालुका खानापूर कोणाचा तर खानापूर यायचा, ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपण काय नोट डाऊन करू शकतो भौगोलिक स्थान आपल्या लक्षात आलं सातारा,
त्यानंतर सांगली हे ठिकाण नियर अबाउट आपल्याला शंभू महादेव डोंगर रांगेच्या नियर अबाउटच दिसून पडत आहे. ठीक आहे, म्हणजे मग आयोग तुम्हाला घुमून फिरून प्रश्न विचारू शकते. खानापूरचे पठार, जतचे पठार अशा प्रकारचे. ठीक आहे, तर लक्षात घ्या हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या नियर अबाउट आहे. ठीक आहे, हे दक्षिण आहे. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेषण किंवा विशेष व पर्यटन स्थळे म्हणजे इथे काय प्रकारचं पाहायला भेटते आपल्याला, अशा प्रकारचा मुद्दा आहे. प्रामुख्याने दुष्काळी भाग आहे. कसा भाग आहे? दुष्काळी भाग आहे. ठीक आहे, माडग्याळ. आता बघा हा शब्द महत्त्वाचा आहे काय, तर बघा माडग्याळ जातीच्या मेंढ्यांसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. कशा? मेंढ्यांसाठी. ठीक आहे, त्यानंतर डाळिंब आणि द्राक्ष यांचे बागाचे प्रमाण इथे जास्त प्रमाणात आहे, हे देखील नोट डाऊन करत चला. आता बघा पुढचं पसरीचे पठार. जिल्हा कोणता होणार? सातारा. आणि तालुका वाई. ठीक आहे, वाई हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर भौगोलिक स्थान वाईवरून पाचगणीकडे जाताना बघा पाचगणी हे देखील कुठे आहे? साताराच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, डोंगरी पठार भाग. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर विशेष व पर्यटन इथे काय आहे तर बघा पसरी घाट. आता बघा पसरी घाट याला पसरणी घाट देखील म्हणतात. ठीक आहे, पसरणी घाट. ठीक आहे, घाटाच्या माथ्यावर हे पठार आहे, जेथून वाई बघा वाई कुठला आहे? तालुका होणार आहे. ठीक आहे, तालुका वाईचे. आता मी वाई का बरं वारंवार म्हणतो? बघा सातारा हा कॉमन झालेला आहे. ठीक आहे, हा जिल्हा आहे, परंतु हे वाई जे ठिकाण आहे हे अनेकदा पेपरामध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे माहिती आहे काय, हे नोट डाऊन करत चला बारीक बारीक गोष्टी जे इम्पॉर्टंट आहे. वाई तालुक्याच्या विहंगम दृश्य दिसते. ठीक आहे, हे दृश्य दिसते हे काही महत्त्वाचं नाही, पण वाई महत्त्वाचं. ठीक आहे, त्यानंतर बघा मांजरसुभा पठार, फक्त याला मांजर पठार देखील म्हणतात. ठीक आहे, जिल्हा कुठला आहे? बीड. तालुका बीड. त्यानंतर भौगोलिक स्थान अगर आपण पाहिलं तर आपल्याला मिळते बालाघाट डोंगर. बघा एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला जिल्हा आणि डोंगर याच्यामध्ये अगर प्रश्न आला तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मॅप ॲनालाइज करसान तेव्हा तुमच्या लक्षात येणार बीड जिल्हा महाराष्ट्राचे मध्यभागी येते. ठीक आहे, आणि आपण जर पर्वतरांगा पाहिल्या तर बघा हे जे पर्वतरांगा आहे, जे शंभू महादेव डोंगर रांग आहे, हे सातारा या साईडची दिसून पडते, सांगली सातारा या ठिकाणची. ठीक आहे, परंतु आपल्याला कुठं आहे? बीड कुठे येते? मध्यभागी. म्हणजेच माहिती आहे का हा पठार कुठला येणार तर बालाघाट, म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट याद्वारे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये आपण काय काय महत्त्वाचे पॉईंट पाहू शकतो. बालाघाट डोंगर रांगेत दरम्यान आहे. ठीक आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा विशेष व पर्यटन, येथे ऐतिहासिक कपिलधारा धबधबा हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कपिलधारा धबधबा हा आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, रंधा धबधबा, कपिलधारा धबधबा. ठीक आहे, धबधबा आणि जिल्हा. आता नवीन आयोग काय करत आहे? धबधबा किंवा असे पर्यटन ठिकाण आणि जिल्हा न विचारता त्याच्यामधले दुसरे आणखी काही ठिकाण अशा प्रकारचं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्ध इथे काय माहिती आहे का, गोरक्षा टेकडी देखील आहे. ठीक आहे, गोरक्षनाथ टेकडी आहे. त्यानंतर बुलढाणा पठार. आता बघा याच्यामध्ये नावातच दिलं आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? विशेष ठिकाण. ठीक आहे, बुलढाणा पठार, जिल्हा गावणार बुलढाणा. भौगोलिक स्थानक आहे अजिंठा डोंगरांच्या पूर्वेकडील विस्तार भाग. महत्त्वाची लाईन आहे बघा, यामध्ये जर तुम्ही लक्ष घेसाल तर लक्षात येणार बुलढाणा पठार. जिल्हा विचारणार का तुम्हाला? नाही, सरळ आहे जिल्हा त्याच्यात नावात आहे, परंतु तुम्हाला विचारणार याचे ठिकाण म्हणजेच पर्टिक्युलरली एक याचे स्थान कुठं आहे. तर बघा अजिंठा डोंगर रांगेच्या जो आपण सुरुवातीला पाहिला महाराष्ट्राच्या सातपुड्याच्या खाली जो आहे अजिंठा. ठीक आहे, या प्रकारे अजिंठाच्या कुठल्या साईडला आहे? पण पूर्वेला आहे. ठीक आहे, म्हणजे या साईडला आहे. ठीक आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पर्यटन स्थळे बघा या पठाराच्या उत्तर भागेला जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर. बघा याच्यामध्ये आपल्याला काय? लोणार सरोवर हे आपल्याला माहिती आहे बुलढाण्यात आहे. ठीक आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. बघा अशा प्रकारचे तुम्ही बारीक बारीक प्रश्न अगर नोट डाऊन करत चालसाल तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे, आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनलची लिंक दिली असेल, जाऊन तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.